झोपडपट्टीचा पुनर्विकास हा का थांबला आहे असा प्रश्न घेत थेट शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय चौगुले तसेच वडार समाजाचे नेते विजय चौगुले हे उद्यापासून उपोषणाला बसणार आहे। आपण पाहू शकतो की हेच ते चिंचवाडा परिसर आहे। याच ठिकाणी उद्यापासून ते बेमुदत उपोषणाला बसणार आहे। खरं तर झोपडपट्टी वासियांचा नवी मुंबईत अनेक दिवसांपासून जो विकास आहे तो रखडला आहे, त्या कारणाने ते उद्या उपोषण बसणार आहे। आपल्यासोबत थेट जोडलेले आहेत विजय चौगुलेजी। सर, TV9 मध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर आपण उद्या उपोषणाला बसण्याचा जो पवित्र तो हाती घेतलाय, काय सांगाल? युतीचं शासन आल्यानंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून या विभागातील MIDCचे मंत्री उदय सामंत यांनी मीटिंग घेऊन त्या ठिकाणी झोपडपट्टीचा बायोमेट्रिक सर्वे चालू केला होता आणि त्याच्यासाठी सुरुवात सुद्धा झाली। सर्व गोष्टी ज्या पद्धतीने शासनाच्या रूल रेग्युलेशनच्या पद्धतीने सर्व सुरुवात झालेली होती, पण याला खो घातला इथल्या स्थानिक आमदार गणेश नाईकांनी। आमदाराला वाटलं आता हे क्रेडिट जाणार आहे विजय चौगुले यांना, शिवसेनेला, म्हणून त्यांनी खो घालून सांगितलं की हा बायोमेट्रिक सर्वे आमचा थांबवून टाकला। याच्यामागे थांबवण्याचा उद्देश काय होता मला काय माहिती नाही, पण त्याचा उद्देश होता की 10 APS आहे, 10 APS आहे। आता मला स्वतःला माहित नाही 10 APS आहे का 10 APS आहे। आज नव्या मुंबईमध्ये पाहायला गेल्यानंतर झोपडपट्टी हा 2001 नंतर नवी मुंबई महानगरपालिकेने त्या ठिकाणी सर्वे सुद्धा केलेला नाही आणि सर्वे जाणून बुजून सर्वे सुद्धा होऊन दिला गेला नाही, कारण यांना झोपडपट्टी वाढवायची होती। झोपडपट्टी वाढवून यांना वोटिंग बँक वाढवायची होती आणि बस दरवर्षी मग झोपडपट्टीनं गाजर द्यायचं आणि आपलं पोळी भाजून घ्यायचं, हे यांचं स्वतःचं चाललेलं राजकारण होतं आणि आम्ही याला वारंवार कंटाळलो होतो। पण आम्ही ज्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाल्यानंतर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर पहिली मागणी येथील आम्ही जनतेने ज्यावेळेस आम्ही सर्व या विभागातील सर्व नगरसेवक एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू लागलो, तेव्हा आम्ही साहेबांना सांगितलं होतं की पहिलं आमचं झोपडपट्टीचा सर्वे चालू करून SRA लागू करण्यासाठी प्रयत्न करा आणि त्यांनी तसं केलं। एखाद्या मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेस ऑर्डर दिल्यानंतर आणि शासकीय पद्धतीने याचा सर्वे चालू झाल्यानंतर यांनी थांबवण्यामागे यांचा दृष्टिकोन काय होता हे मला हे कोडं आज सुद्धा समजलं नाही आणि यासाठी गेले 5 वर्ष 25 वर्ष इतर राज्य, 30 वर्ष आमदार आहेत, 15 वर्ष मंत्री झाले, पण या कालखंडामध्ये त्यांनी कुठल्याही परिस्थितीत झोपडपट्टीसाठी काय केलं हे सांगा। वॉटर मीटर, गटर हे नगरसेवक आणि टॅक्स याच्या माध्यमातून सर्व सुविधा झाल्यात, पण बाकीच्या सुविधा आज त्यांनी देण्यासाठी असमर्थता दाखवली। आज एका झोपडपट्टीचे 2 झोपडपट्टी झाले, गरजेपोटी लोकांची घरं वाढली, कुटुंब वाढलं, तसं मग त्यांनी घरं वाढवली। आता ह्याला आम्ही कोण थांबवणार? पण या ठिकाणी आता ज्यावेळेस मी पत्रकार परिषद घेतल्याने मी सांगितलं होतं की सर्वे जर चालू नाही झाला तर आमरण उपोषणाला बसणार। आता मी आमरण उपोषणाला बसलेलो आहे। जे होईल ते होईल, झोपडपट्टीवाल्यांना न्याय देणार आणि कुठल्याही परिस्थितीत न्याय मिळवून देणार, नाहीतर जे काय भोगायला लागेल ते भोगण्याची पण आमची तयारी आहे। या ठिकाणी मला यांचा कपटीपणा आणि स्वार्थीपणा या आमदाराचा दिसून येतोय की आज नव्या मुंबईमध्ये झोपडपट्टी नंतर वसलेली ज्या बिल्डिंग घरं वसली, आज त्यांना रिडेव्हलपमेंट चालू झाला, रिकन्स्ट्रक्शन चालू झाला आणि या रिडेव्हलपमेंट आणि रिकन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून त्यांना 5.8च्या वरती FSI भेटून आज तिथं मोठे मोठे बिल्डिंग उभं राहिलं। यांना यांचा सपोर्ट आहे। यांच्या स्वतःच्या गावामध्ये आज तिथे मोठे बिल्डिंग उभे राहिले, त्यांना स्वतःचं गाव सुधारवता आलं नाही, पण आज आम्ही झोपडपट्टी सुधारायला लागल्यानंतर यांचा कपटीपणा आणि स्वार्थीपणा आमच्या इथे नजरेत दिसून यायला लागलाय आणि याच्या निषेधार्थ आम्ही या उपोषणाला बसलोय। कुठल्याही परिस्थितीमध्ये झोपडपट्टीला न्याय मिळवून देण्याचा आमचा संकल्प आहे। चौगुलेजी, आपण काही 5 दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती, त्यानंतर आमदार गणेश नाईक आणि मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांना झोपडपट्टीचा पुनर्विकास व्हावा असं पत्र देखील पाठवलं होतं। हे तुम्हाला माहिती आहे की दुसऱ्या दिवशी मी पत्रकार परिषद घेणार म्हणून आदल्या दिवशी त्यांनी पत्र पाठवलं। ही त्यांची नौटंकी आहे। हे नौटंकीच्या माध्यमातून त्यांनी पत्र पाठवलं। मग एवढे वर्ष 5 वर्ष सभागृहामध्ये का विषय नाही घेतला? आता पावसाळी अधिवेशन होतं, मग पावसाळी अधिवेशनामध्ये का विषय नाही घेतला? तुम्हाला माहिती आहे की पावसाळी अधिवेशनामध्ये त्यांनी सिडकोच्या भूखंडांच्या बाबतीमध्ये सिडकोच्या लोकांना आणि नगरपालिकेच्या लोकांना भ्रष्टाचारी अमुक सांगितला, पण मी त्या दिवशी सांगितलं 17 प्लाझा जो 12,000 मीटरचा भूखंड यांनी कोणाच्या अधिकारामध्ये टेंडर काढून विकला, त्याच्याबद्दल असेल हिंमत तर त्यांनी बोलून दाखवावे आणि असेल हिंमत तर त्या 17 प्लाझाच्या 12,000 मीटरच्या प्लॉटच्या बद्दल सुद्धा त्यांनी इन्क्वायरी करण्याची मागणी करावी। हे यांचं काय आपण बोलतो ना
की आपला तो बाब्या तशी त्यांची परिस्थिती चालू आहे आणि ही त्यांची सर्व नौटंकी आहे. लोकांना भेटायला जर पाहिजे असेल तर आता मला वाटतं आज जनसंवाद, हे संवाद, तो संवाद, हा संवाद, आज मोठे मोठे नव्या मुंबईमध्ये बोर्ड, तिथे कुठं पक्षाचं चिन्ह नाही. उद्या पक्षात राहतील का नाही राहतील ही पण मोठी शंका आहे. त्यांनी जे बोर्ड लावलेला त्या बोर्ड बघितल्यावर तुम्हाला समजेल. छत्रा वाटप झालं त्याच्यावर तुम्हाला समजेल. मी स्पष्ट बोलतो, मला कोणाला काय घाबरायचं काय गरज नाही पडलेली. आणि या माध्यमातून हे स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आज लोकांना, मला वाटतं उद्याला जनसंवाद, परवाला प्रकल्पग्रस्तांसाठी गेट टुगेदर सिडको एक्झिबिशन सेंटरला. अरे साध्या प्रकल्पग्रस्तांसाठी गरजेपोटी एवढे वर्ष राहिले, त्यांचं सुद्धा भलं केलंय का? आज लोकांची घरं, बैठी घरं होते, आता तिथे बिल्डिंग झाले. आता गरजेपोटी बिल्डिंग आम्हाला रेग्युलाइज करायला लागणार आहे. ही परिस्थिती आहे आणि ही गोळा करायला लागणारच आहे. यांनी काय केलं? एक ठोस दाखवावं यांनी काय केलं. आणि भ्रष्टाचार मुक्त. जर मी बोलायला लागलो, मी पण 10 वर्ष महापालिकेत काढलेत, सिडकोत 10 वर्ष काढले. सर्व मी यांचा भ्रष्टाचार बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. चौगुले, आपण ज्याप्रमाणे झोपडपट्टी पुनर्विकासासाठी लढताय त्याप्रमाणे प्रकल्पग्रस्तांसाठी देखील आपण लढणार आहात का? हा प्रकल्पग्रस्तांचा पण विषय घेतलेला आहे. गरजेपोटी जो विषय आहे मुख्यमंत्र्यांकडे, तो सुद्धा आम्ही घेतलेला आहे. मागच्या काळामध्ये आम्ही सर्व एक संघ होतो. माननीय मुख्यमंत्री नगरविकास मंत्री होते, तेव्हापासून आम्ही हा गरजेपोटी घरांचा विषय घेतलेला आहे. त्यावेळेचे आमचा द्वारकानाथ भोईर असेल, शिवराम पाटील असेल, जे प्रकल्पग्रस्त, PC पाटील असतील, निलेश माते असेल, अशा सर्व प्रकल्पग्रस्तांना बरोबर घेऊन जे गरजेपोटी घराला काय कुठल्या पद्धतीने आणि कशा पद्धतीने ते करायला पाहिजे, कशा पद्धतीने GR निघाला पाहिजे, याच्यासाठी कसोशीने आम्ही स्वतः सर्वांनी प्रयत्न केलेले आहेत. आणि गरजेपोटी घराचा पण विषय तेवढाच महत्व आहे जेवढा झोपडपट्टीचा विषय महत्वाचा आहे, तेवढे गरजेपोटी लोकांचा घरात. तर शेवटी ते भूमिपुत्र आहेत आणि भूमिपुत्रांना न्याय हा मिळायलाच पाहिजे. आता उद्या परवा येतील की झोपडपट्टी, उद्या परवा हाच आमदार बोलेल ही झोपडपट्टीची जागा ही मूळ गावठाण. आम्ही कुठं नको बोलतो, ज्यांची जागा असेल तर झोपडपट्टी सर्वे होत असताना ज्यांच्या जागा असेल तर आमच्या इथं पण त्यांना घरं द्या. मग त्यांना एवढंच जर होतं, मग त्यांनी औरम वगैरे जे एवढ्या मोठ्या 4-4, 5-5 हजार घरांची बिल्डिंग बनायला लागलेल्या आहेत, फ्लॅट बनायला लागले आहेत, मग तिथं का नडले नाही, तिथं का अडले नाहीत? आणि तिथं सर्वांची ते पोटं भरून घेतात, सर्व धंदे यांचे तिथे, आणि तिथे पोटं भरून घेतात. मग त्यांच्यासाठी का त्यांनी तिकडे मग प्रकल्पग्रस्तांचा जमीन गेली आहे, प्रकल्पग्रस्तांना काहीतरी न्याय भेटला पाहिजे, तिथं काहीतरी द्यायला पाहिजे, हे तर त्यांनी तिथं घेतलं पाहिजे होतं ना. ते नाही, हे ते घेणार नाहीत. यांना फक्त स्वतःच कसं पोळी भाजून घ्यायचं एवढंच यांना माहिती आहे. धन्यवाद. आपण पाहू शकतो की हे होते विजयजी चौगुले यांचं असं म्हणणं आहे की झोपडपट्टी पुनर्विकासाचा जो सर्वे थांबवण्यात आलेला आहे तो सर्वे चालू करावा व झोपडपट्टी जो विकास आहे तो लवकरात व्हावा, अशा पवित्र घेऊन ते उद्यापासून उपोषणाला बसणार आहेत. कॅमेरा पर्सन सुमित सह मीरा विकारात, TV9 मराठी, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.